नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. खताळ सरांच्या ऑफिशियल यूट्यूब चॅनलमध्ये महाराष्ट्रातील पालकांचं आणि विद्यार्थ्यांचं स्वागत आहे. आज आहे 21 मे. तर आज आहे आंतरराष्ट्रीय चहा दिन, बरोबर? जे काही सकाळ-सकाळ चहाचे शौकीन असतात, सकाळच्या चहाशिवाय ज्यांची दिनचर्या किंवा दिवसभराचं जे काही शेड्यूल आहे, कामाचं जे स्वरूप आहे ते सुरू होत नाही. तो घटक म्हणजे आहे टी म्हणजे चहा, बरोबर? आणि या चहाबद्दलची जे काही केमिकल एनालिसिस आहे, त्याचे काही फायदे असतील, तोटे असतील, ते आज आपण या व्हिडिओच्या मार्फत समजून घेणार आहोत, बरोबर? तर आज काय आहे, चहा एक प्रकारचं अमृत आहे का त्या ठिकाणी त्याचा काही वेगळा रोल आहे, त्याची जी सवय आहे, भारतामध्ये चहा एक पेय नाही, तर एक भावना आहे, पण ती आरोग्यासाठी योग्य आहे का? बरोबर आहे ना? आपण आपल्या घरी एखादे पाहुणे आले, आल्या-आल्या पाण्याच्या अगोदर आपण त्यांना विचारतो, "चहा घ्यायचा का?" बरोबर? तर त्याच्याबद्दलची माहिती सर्वांना माहीत असावी, त्याच्यासाठी हा व्हिडिओ मी तयार करत आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. त्याचे फायदे आणि तोटे आणि कोणता चहा आपल्या बॉडीसाठी योग्य आहे, याची इत्थंभूत माहिती या व्हिडिओच्या मार्फत मी तुम्हाला देणार आहे. ओके, चला तर मग आपण सुरुवात करूया. पहा आता, चहाचे 2 पैलू आहेत. 2 असे मेन घटक आहेत. फायदे आणि तोटे. पहा आता, पहिली गोष्ट फायदा जर पाहिला तर मेंदूला सतर्क करतो. चहा जो आहे हा मेंदूला सतर्क करतो. कॅफीनमुळे थकवा कमी आणि फोकस वाढतो. बघा आता तुम्ही जर थकवा आलेला असेल तर तुम्ही चहा घेता आणि तुमचा जो कामामधला जो फोकस आहे, तो फोकस त्या ठिकाणी वाढतो. रोगप्रतिकारक शक्ती जर म्हटलं तर अँटीऑक्सिडंटमुळे तुमचे पेशींचं संरक्षण आणि फ्री रॅडिकल्स कमी होतात. बघा तुमच्या बॉडीमध्ये रॅडिकल्स असतात. त्या रॅडिकलचं प्रमाण हे कमी असावं, तर त्याला कमी करण्याचं काम हा चहा करत असतो आणि अँटीऑक्सिडंट जे आहेत, बरोबर? चहामध्ये मेन घटक आहे अँटीऑक्सिडंट, जो की तुमच्या सेल्स म्हणजे तुमच्या पेशींचं संरक्षण करतो. आता हृदयासाठी फायदेशीर कसा आहे? योग्य प्रमाणात घेतल्यास कोलेस्ट्रॉलचं कमी करण्यासाठी मदत होते बघा. जास्त कोलेस्ट्रॉल बॉडीसाठी घातक असतं, हृदयासाठी घातक असतं. त्याच्यामुळे हार्ट डिसीज होऊ शकतात. ते कमी करण्यासाठी हृदयासाठी फायदेशीर आहे. तुमच्या हार्टसाठी हा जो चहा आहे हा फायद्याचा आहे. तणावमुक्ती बघा, जे काही थेनिन आहे, या थेनिनमुळे तुमचं जे मन आहे, ते मन त्या ठिकाणी शांत होतं. सिम्बॉल थ्रू सुद्धा तुमच्या लक्षात येईल, की ब्रेनसाठी महत्वाचं आहे. रोग प्रतिकारक शक्तीसाठी महत्वाचं आहे, हर्टसाठी महत्वाचं आहे आणि जी काही मनशांतता आहे, तुम्हाला शांती लाभायची असेल तर त्याच्यासाठी चहा गरजेचा आहे. ओके, आता पुढे पहा, चहामधील मेन घटक कोणते आहेत रे? तर कॅफीन हा तुम्हाला उत्साह देतो. एक प्रकारची एनर्जी देतो, उत्साह देतो. टॅनिन जे आहे त्याच्यामुळे तुम्हाला चव कळते. अँटीऑक्सिडंट जे की मी आत्ताच सांगितलं, पेशींच्या संरक्षणासाठी महत्वाचे आहेत आणि थेनिन जे आहे, हे थेनिन तुम्हाला शांत करतं, शांत बनवतं. आता अतिसेवनाचे जे काही तोटे, जसे फायदे आहेत तसे तोटे पण आहेत. बरोबर? तोटे जर पहा, झोपेचा त्रास, जास्त कॅफीनमुळे निद्रानाश आणि बेचैनी त्या ठिकाणी येते. म्हणजे तुम्ही जास्त प्रमाणात जर त्या ठिकाणी चहाचं सेवन करत असाल, तर नक्कीच तुम्हाला झोपेचा त्रास होऊ शकतो, निद्रानाश होऊ शकते आणि तो निद्रानाशामुळे तुम्हाला बेचैनी येऊ शकते. तुमची प्रॉपर झोप होणार नाही. जी काही 6 ते 8 तास झोप सांगितलेली आहे. बघा मी काय म्हणतोय, 6 ते 8 तासाची जी झोप आवश्यक झोप असते, ही झोप त्या ठिकाणी होऊ शकत नाही. ॲसिडिटी बघा, रिकाम्या पोटी घेतल्यास गॅस्ट्रिक ॲसिड वाढून पोटात जळजळ होते. म्हणजे आपल्याकडे हेच सगळ्यात चुकतं. आपल्या भारतामधील लोकांचं ही सगळ्यात मोठी चूक आहे, की रिकाम्या पोटी चहा जर घेतला तर गॅस्ट्रिक ॲसिड, ॲसिडिटी आपला भारत देश जो आहे हा ऍसिडिटीने ग्रस्त आहे. कारण का, तर रिकाम्या पोटी आपण चहा घेतो आणि गॅस्ट्रिक ऍसिड तुमच्या बॉडी मधलं वाढतं.
लोहाची कमतरता बघा, टॅनिनमुळे काय होतं, अन्नातील लोह शोषण्यात अडथळा येतो. म्हणजे जे काय आयर्न आहे, तुमच्या बॉडी मधलं जे काय आयर्न आहे त्याला शोषण्यासाठी जे काही टॅनिन आहे बघा, या टॅनिनमुळे अन्नातील, म्हणजे इथं सांगितलंय ना बघा, याच्यामध्ये टॅनिन आहे. टॅनिन हे चवेसाठी आहे. हे टॅनिन तुमच्या बॉडी मधलं लोह शोषू शकत नाही, म्हणून लोहाची कमतरता, आयरनची कमतरता त्या ठिकाणी होते. आणि पुढे जो आहे, तुमचे जे काही टीथ आहेत ते टीथ त्या ठिकाणी पिवळे होतात. ब्लॅक टी मुळे दातांवर डाग पडतात. बऱ्याच वेळा जे काही ब्लॅक टी आहे, तुमचे दात जे आहेत ते व्हाईट कलरचे न दिसता पिवळ्या रंगाचे तुमचे दात दिसतात. म्हणजे हे त्या ठिकाणी तोटे आहेत, हे त्या ठिकाणी फायदे आहेत आणि हे त्याच्यामधील घटक आहेत. ओके, तुम्हाला समजलं असेल. आता पुढे पाहूया, याच्यामध्ये काय अजून माहिती आपण ऍड केलेली आहे. बघा, परिणाम आणि चहाची योग्य निवड. काय परिणाम होतात आणि कोणते चहा आपल्या बॉडीसाठी योग्य आहेत हे आता आपण पाहूया. पहा, चहा काय करतो बघा, मेंदू कॅफीन काय करतं, कॅफीन मधलं जे काही ॲडेनोसाईन रिसेप्टर्स आहेत ते ब्लॉक करतं. बघा, मेंदूमध्ये जर पाहिलं, पहा कॅफीन काय करतं, ॲडेनोसाईन रिसेप्टरला ब्लॉक करतं, ज्यामुळे अलर्टनेस वाढतो. बघा, बऱ्याच वेळा अलर्टनेस जो आहे हा वाढतो. असं माणूस स्वतः जास्त अलर्ट असल्यासारखा वागतो. का तर हे जे काही ॲडेनोसाईन रिसेप्टर आहेत हे त्या ठिकाणी ब्लॉक होतात ब्रेन मधले. पुढे पहा, हृदयासाठी काय होतं, कॅफीनमुळे तात्पुरती हृदय गती आणि रक्तदाब, ब्लड प्रेशर जो आहे तो वाढू शकतो. बघा, आता खूप महत्वाचे मुद्दे मी तुम्हाला सांगत आहे की शरीरावरती होणारे परिणाम कोणते आहेत. तर पहिली गोष्ट, ॲडिनोसाईन रिसेप्टर ब्लॉक होतात मेंदू मधले, जे की चांगली गोष्ट नाही. त्याच्यामुळे अलर्टनेस वाढतो. काय वाढतो, तर अलर्टनेस वाढतो. हृदयामध्ये काय आहे, हृदयाची गती, आपले हृदयाचे जे काही ठोके आहेत, स्ट्रोक्स आहेत, हे नॉर्मल रेटने असावे, त्यांची गती त्या ठिकाणी वाढते आणि परिणामी जो काही रक्तदाब आहे, ब्लड प्रेशर आहे, तो त्या ठिकाणी वाढू शकतो. पचन संस्थेवर काय परिणाम होतोय, तर रिकाम्या पोटी चहा घेतल्याने गॅस्ट्रिक ऍसिड वेगाने वाढते. बघा, इथं तुमचं हे स्टमक आहे, पोट आहे, त्या पोटामध्ये काय होतंय, तर आताच सांगितल्याप्रमाणे गॅस्ट्रिक ऍसिड जे आहे हे त्या ठिकाणी वाढतं. कधी, रिकाम्या पोटी घेतल्यामुळे. म्हणजे ब्रेनचे मुद्दे मी तुम्हाला सांगितले, हृदयाचे पण सांगितले, स्टमकचे सांगितले. आता शेवटी आहे तुमचे बोन वरती सुद्धा परिणाम होतात. अति कॅफीन आणि कमी कॅल्शियम यामुळे दीर्घकाळात हाडांवर नकारात्मक परिणाम होतो. बघा, आता अति कॅफीन म्हणजे तुम्ही कॅफीन जास्त तुमच्या बॉडीमध्ये जातंय आणि कमी कॅल्शियम, आणि तुमच्या बॉडीमध्ये कॅल्शियमचं प्रमाण कमी होते, त्याच्यामुळे तुमचे हाडं जे आहेत हे कालांतराने कमकुवत होतात. त्याच्यावरती एक परिणाम त्या ठिकाणी घडून येतो. ओके, आता कोणता चहा निवडावा, आता परिणाम पाहिले डिटेलमध्ये. आता आपण त्याचे कोणता चहा निवडावा, तर ग्रीन टी. बघा, सर्वाधिक अँटीऑक्सिडंट्स ग्रीन टी मध्ये असतात. वजन नियंत्रणात ठेवतं आणि चयापचय म्हणजे बॉडी मेटाबॉलिझम जे आहे हे वाढवण्यासाठी उत्तम आहे. म्हणजे ग्रीन टी हा महत्वाचा आहे. बघा, ग्रीन टी जो आहे हा ग्रीन टी महत्वाचा आहे. अँटीऑक्सिडंट वाढवतोय, वजन नियंत्रणात ठेवतोय. म्हणजे चहामुळे कधी कधी वजन वाढतं, वजन वाढण्याचं चांगलं नाही. बॉडी चयापचय म्हणजे काय रे, मेटाबॉलिझम म्हणजे काय, तुमचे जे काय बॉडीच्या ऍक्टिव्हिटी आहेत, म्हणजे त्याच्यामध्ये रेस्पिरेशन असेल, डायजेशन असेल, एक्सक्रिएशन असेल, असिम्युलेशन असेल, ब्लड सर्क्युलेशन असेल, हे जे काही मुद्दे आहेत, बरोबर, म्हणजे या ज्या बॉडीच्या प्रक्रिया आहेत याच्यासाठी हा त्या ठिकाणी घातक आहे, बरोबर, किंवा हा चांगला आहे असं मी म्हणतोय ग्रीन टी. आता ब्लॅक टी काय करतोय, कॅफीनचे प्रमाण जास्त असतं, त्वरित ऊर्जेसाठी आणि थकवा दूर करण्यासाठी उत्तम आहे. याच्यामध्ये कॅफीनचं प्रमाण जास्त असतं ब्लॅक टी मध्ये. म्हणजे याच्यामध्ये कसल्याही प्रकारचं मिल्क ऍडिशन नाहीये, त्याच्यामुळे ऊर्जा तुम्हाला, एनर्जी क्विक भेटते आणि थकवा जो आहे तो दूर होतो. पुढे पहा, मसाला चहा. आता ते म्हणतायत हा एक चांगला आहे, बेस्ट आहे. मसाल्यामुळे काय होते, चवीला आणि पचनाला उत्तम आहे. मसाला टी जो आहे, मसाल्याचा जो चहा आहे हा पचनासाठी असेल किंवा
चवीसाठी हा उत्तम आहे. पण दूध आणि साखरेमुळे कॅलरीज जास्त असू शकतात. बघा, कॅलरीज म्हणजे काय रे? आपल्या बॉडीला जी काही ऊर्जा लागते ती कॅलरीमध्ये लागते. मग हे कॅलरीजचं प्रमाण याच्यामध्ये जास्त असतं. मग हे कुठेतरी नियंत्रणात असू द्या. दुधाचं प्रमाण नियंत्रणात असेल, साखरेचं प्रमाण नियंत्रणात असेल, तर सगळ्या गोष्टी त्या ठिकाणी योग्य राहतील. ओके, पुढे पाहूयात आपण. शेवटचा मुद्दा, निरोगी आरोग्यासाठी चहा पिण्याचे काही सुवर्ण नियम आहेत. हे नियम जर तुम्ही पाळले तर चहा हा सर्वोत्तम आहे. फक्त नियम असावे, डिसिप्लिन असावं, तर त्या ठिकाणी योग्य गोष्टी घडून येतील. पाहूया आपण. पहा, योग्य प्रमाण काय सांगतंय? दररोज 2 ते 3 कप चहा बहुतांशी निरोगी प्रौढांसाठी सुरक्षित आहे, फायदेशीर आहे. 5 ते 6 कप किंवा त्याहून जास्त घेतल्यास त्रास वाढू शकतो. म्हणजे 2 ते 3 कप चहा डेलीमध्ये बेस्ट आहेत. 5 ते 6 कप आरोग्यासाठी घातक आहेत. मग हिथूनच सगळी त्या ठिकाणी चूक होते आणि मग हॉस्पिटल शिवाय परिणाम, म्हणजे हॉस्पिटल शिवाय पर्याय नाही. जे काय आहे हॉस्पिटलायझेशन कधी ना कधी त्या ठिकाणी जावंच लागतं. म्हणून 2 ते 3 कप बेस्ट आहेत. कधी टाळावा? सकाळी अगदी रिकाम्या पोटी. ॲसिडिटी, थकवा बघा त्याच्यामुळे ॲसिडिटी वाढते, थकवा येतो. रात्री झोपण्यापूर्वी चहा टाळावा. जेवणानंतर लगेच टाळावा. म्हणजे सकाळी-सकाळी, आता हे तर आपण म्हणू हे तर शक्यच नाहीये. तरी पण त्याचं प्रमाण थोडंफार कमी असावं. रात्री झोपण्यापूर्वी असेल, जेवणानंतर असेल, या गोष्टी तुम्ही टाळल्या पाहिजेल. आणि सगळ्यात आहे, कुणी विशेष काळजी घ्यावी? ज्या गर्भवती महिला आहेत, उच्च दाब म्हणजे ज्याला बीपी आहे, ब्लड प्रेशर आहे, त्यांनी चहा टाळावा. बरोबर? म्हणजे जे काही बीपीच्या गोळ्या टेकन करतायत आणि चहा घेतायत, काय उपयोग आहे? तुम्ही ब्लड प्रेशरचे त्या ठिकाणी रुग्ण आहात आणि तुम्ही चहा घेतायत, तर नक्कीच त्या ठिकाणी चुकीचं आहे. ॲसिडिटी, अल्सर, ज्यांना काय ॲसिडिटीचा, अल्सरचा त्रास आहे, त्यांनी टाळावा किंवा कमी करावा प्रमाण. ॲनिमिया असेल, निद्रानाश असेल, तर या व्यक्तींनी सुद्धा चहा टाळला पाहिजे. म्हणजे ओव्हरऑल जर विचार केला, मी तर म्हणेल गरीबाचा चहा प्या. गरीबाचा चहा म्हणजे काय असतो रे? पूर्वी तुमचे आजी-आजोबा जे होते, बरोबर? पहा, त्यावेळेस दूध काही सर्रास प्रत्येकाला अवेलेबल नसायचं, बरोबर? आणि मग तुमची जी आजी आहे, तुम्हाला आठवत असेल, मी जे म्हणतोय गरीबाचा चहा हा कन्सेप्ट काय आहे? तर तुमची जी आजी असेल, तर ती आजी बघा काय करायची, पहिल्यांदा पूर्ण चहा उकळून घ्यायची आणि उगाच थोडंसं नॉमिनल दूध, फक्त रंगासाठी. त्या दुधाला फक्त रंग आला पाहिजे. त्याची नॉर्मल चव बदलली पाहिजे. दुधाचं प्रमाण माझ्या मते फक्त 10% असावा. 10%. 10% सफिशियंट आहे. कोणत्या पण चहामध्ये 10% दूध असावं. आपल्याकडचं प्रमाण आहे 50%. आपल्याकडचं प्रमाण आहे 60% दूध असतं. काहीमध्ये 70, काही तर प्युअर दुधाचा चहा पितात. आणि भविष्यात यांना 100%, जे 100% मिल्कचा टी पितात, हे मी म्हणतोय रोजच हॉस्पिटलचे रुग्ण आहेत. गरिबाचा चहा प्यायला शिका, 10% दुधाचा चहा प्यायला शिका. आयुष्यभर चहा पिताल, काही टेन्शन नाहीये. बरोबर आहे ना? तर अशा पद्धतीने आपण आज आंतरराष्ट्रीय चहा दिन आहे. व्हिडिओ कसा वाटला? तुम्ही शेवटपर्यंत कनेक्टेड आहात. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहतायत. चहाबद्दलची माहिती सांगितलेली आहे. चहा आणि केमिस्ट्री, चहा आणि सायन्स आहे आणि सायन्स म्हणलं की खताळ सर आहेत. बरोबर? तर व्हिडिओ कसा वाटला त्या ठिकाणी कमेंटमध्ये सांगा. लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. ठीक आहे, आपण थांबूया. जय महाराष्ट्र.